मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये काही अनुभवी तर काही तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे गणेश नाईक. गणेश नाईक यांना जायंट किलर म्हटलं जात आहे, कारण की गणेश नाईक महायुतीचा धर्म काही लोकांनी न पाळता देखील आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गणेश नाईक तसं पाहिलं तर अनुभवी चेहरे आहेत, मात्र मागील वेळेला त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा चेहरा आणि अनुभवी चेहरा म्हणून आपल्याला ते काम करताना पाहायला मिळणार आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं अभिनंदन आहे, स्वागत देखील आहे. काय सांगाल, तुम्हाला आता देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये एक मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली? बाब अशी आहे की देवेंद्र फडणवीस अतिशय परिपक्व नेतृत्व आहे. राज्याचा हा कारभार पुढे नेताना समतोल साधण्याचं काम देवेंद्र फडणवीस निश्चितपणे करतील. प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक शहराला, प्रत्येक घटकाला, धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग या सर्व घटकांचा समतोल विकास होण्याच्या अनुषंगाने देवेंद्रजी फडणवीसांची पावलं पडतील असा माझा विश्वास आहे. आत्ताची तुम्ही जर टीम पाहिली तर भाजपामध्ये जवळपास 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. राजकीय, सामाजिक, भौगोलिक हा समतोल राखला गेलाय का? डेफिनेटली त्या ठिकाणी प्रादेशिक समतोल, धर्म, जात, पंथ, वर्ण या सर्वच घटकांना, ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हटली जाते, त्या पद्धतीचं हे मंत्रिमंडळ असेल असा माझा विश्वास आहे. तुमच्यासारख्या चेहऱ्याला संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. नवी मुंबई महानगरपालिका तितकीच महत्त्वाची आहे. हे मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं मनोबल उंचावणार आहे का? आणि नवी मुंबई पालिकेसाठी यासाठी मोठी ताकद पक्षाला, कार्यकर्त्यांना मिळणार आहे का? बाब असे की जेव्हा एखादा पक्ष एखाद्या कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी देतो, त्यावेळेला त्या पक्षाच्या विचाराचा जनतेला फायदा व्हावा, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचावे आणि त्या माध्यमातून जनतेचं सगळ्याच अर्थानं प्रगती व्हावी, हाच उद्देश असतो. मला त्या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देताना निश्चितपणे पक्षाचं कार्य आणि जनतेची सेवा ही अत्यंत चांगल्या प्रकारे व्हावी, हाच उद्देश त्या ठिकाणी असावा. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश नाईक, नवी मुंबईतला एक महत्त्वपूर्ण चेहरा आहे.